नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लोणावळा खंडाळा अशा परिसरामध्ये आता आपण आहोत. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट असं म्हणत या परिसरात जेव्हा येऊन पोहोचतो तेव्हा आजूबाजूचा तो निसर्गरम्य असा परिसर मनाला भावून जातो. आणि त्याचबरोबर बघा ना कशी छान छान घरं आहेत, वेडी वाकडी वळणं आहेत, दऱ्याखोऱ्या आहेत आणि त्यामध्येच इथले चिकीत जसा गोडवा आहे ना तो गोडवा मुरलेला आहे इथल्या माणसांच्या मनामध्ये. आणि मग हसत मुखाने स्वागत होतं. मला असं वाटतं या निसर्गाचा परिणाम या प्रत्येक घरामध्ये, घरातल्या प्रत्येकामध्ये झालेला जाणवतो. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. आता आहे मी ठोंबरेवाडी परिसरामध्ये आणि लोणावळा ठोंबरेवाडी इथल्या सुनीता पारठे वहिनींना भेटणार. त्यांना भेटून झालं की लगेच आपण तिथल्या वैशाली गोंटे वहिनींना भेटणार. सगळ्या वाट बघतायत. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. आता ज्या ठिकाणी उभा आहे ठोंबरेवाडीत माझ्या अगदी समोर हनुमानजी मला दर्शन देत आहेत. चला दर्शन घेऊया हनुमानाचं आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. 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 आपण बघितलं आल्याबरोबर अगदी महाराष्ट्रीय पद्धतीने स्वागत तर झालेलं आहे. पण मला आत्ता कळलं की लोणावळ्यात आल्यानंतर थंडी का वाजत नाही. ती वाजू नये म्हणून ही मायेची खूप देणारी जी शाल आहे ना ती खूप महत्वाची आहे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुनीता शंकर पारठे. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी. नमस्कार. तो मुलगा. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून लोणावळ्यात राहता? हो लोणावळ्यात. मिस्टर कुठे भेटले? मिस्टर माझी चुलती राहते. मिस्टरांच्या जवळ माझी चुलती राहते आणि तिच्याकडं आमचं येणं जाणं होतं चुलतीकडं. मग त्यामुळे मला विचारलं. मिस्टर काय करतात? मिस्टर पोस्ट ऑफिस मध्ये सर्व्हिसला. बर. आपण लोणावळ्यात आहेत की खंडाळा? नाही ते पुण्याला जातात. जाऊन येऊन करतात पुण्याला. दररोज पुण्याला? दररोज. कितीला निघायला लागतं त्या? सकाळी 6ची लोकल. आणि येतात किती वाजता? येतात संध्याकाळी 6 वाजता. अरे बापरे. आणि तुम्हाला मुलं किती? मुलं 2 मुली आणि 1 मुलगा. काय करतात त्या? ती मोठी मुलगी आता वेब डिझायनर आहे आणि दुसरी आता कम्प्युटर सायन्स झाले तिचं. बर. आणि मुलाचं आता कम्प्युटर इंजिनिअरिंगला येतो पहिल्या फर्स्ट इयरला. पण वाटलं होतं ठोंबरेवाडीत जेव्हा तुमचा संसार सुरू झाला तेव्हा की मुलं पुढे इतकं वेगवेगळ्या प्रकारची शिक्षण. आणि आमची इच्छा होती की आम्हाला जास्त शिकायला मिळालं नाही त्यामुळे आमची इच्छा होती की मुलं जास्त शिकावं. आता मुलांची खरं तर जबाबदारी आहे हो की तुम्हाला आनंद देण्याची. हो. मिस्टरांना बोलवा. अहो नमस्कार. किती वर्ष झाली हो लग्नाला? 25 वर्ष झाली. तुमचं लग्न कसं काय जमलं? म्हणजे तुमचं कसं जमलं म्हणजे? अरेंज मॅरेज. घरून आई वडिलांनी ठरवून केलेलं. पण तेव्हा तुमच्या मनाचा विचार केला होता? आता पूर्वी लग्न झालं त्यामुळे मनाचा विचार नाही केला. तुम्हाला विचारलं होतं. तुम्हाला तरी विचारलं होतं? वहिनी तुम्हाला विचारलं होतं? मला विचारलं पण आता माझी तर नाहीच होती. पण आता आई वडिलांच्या पुढे की मुलगा चांगला आहे, सर्व्हिसला आहे, त्यामुळे मग ते हा म्हणणं भाग पडलं तेव्हा. हो. बरं मग तुम्ही सांगा की आता मुलं असं आई वडिलांनी सांगितलं अमुक एका मुलाबरोबर लग्न कर किंवा अमुक एका मुलीबरोबर लग्न कर, आता मुले मानत नाहीत लगेच. नाही ऐकत. पण अशा वेळेला तुम्ही तुमचं मत तुमच्या मुलांच्या मनावर लादणार का? लादतो म्हणजे असं बोलतो की ते चांगलं असेल तर सगळा विचार करून तुम्ही हा म्हणा. पण असं नाही की तू करायलाच पाहिजे अशी जबरदस्ती नाही करणार. नाही करणार. मला वाटतं की असं जर मुलांमध्ये आणि पालकांमध्ये नातं झालं तर पळून जाऊन लग्न करण्याची वेळच येणार. काहीच गरज नाही. म्हणजे आपली मतं मुलांवर लादण्यापेक्षाही मुलांचे मित्र बनून आपण वागलो तर खूप छान. खूप छान. आम्ही तसंच वागतो. आतापर्यंत आम्ही तसंच चाललेलो आहे. मित्र म्हणूनच चाललेलो आहे. हलाखीचे दिवस काढून पण आम्ही त्यांना शिक्षण दिलं आणि त्यांनी आमच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी शिक्षण व्यवस्थित. मुलांनी पण आम्हाला साथ दिली. त्यांनी मुलांनी साथ दिली. परिस्थिती काही तशीच राहत नाही. परिस्थिती बदलवणं आपल्या हातात असतं. म्हणजे तुम्ही इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी खात्रीने सांगतो तुमची मुलं सुद्धा तुम्हाला असाच आनंद आयुष्यभर देतील. तेव्हा आता मी काही प्रश्न विचारू घरातले? तुम्हाला पहिला प्रश्न, तुमच्या किचनमध्ये फळाची टोपली असलेल्या किती टाईल्स आहेत? 4 टाईल्स. अभिनंदन. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा मिस्टर पोस्टामध्ये परमनंट कोणत्या वर्षी झाले?
1997 साली. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. बरं, पुढचा प्रश्न तुम्ही आता. तुमचा मुलगा तेजस यांच्या हातचा कोणता गोड पदार्थ आवडतो? शेवयाची खीर. अभिनंदन, क्या बात आहे. तुम्हाला सांगू, तुम्ही इकडे ज्या वेळेला विचार करत होता तेव्हा तिकडे मुलाचे एक्सप्रेशन पुन्हा बघण्यासारखे होते. आणि त्याच्यात त्यांची जी मुलगी आहे माझ्यामध्ये, ती त्याला सांगत होती, काचला पदार्थ सांगितलास तू. बरं ठीक आहे, आता कोडं घालतो दोघांनाही. पांढरा झगा घालून उभी असते, लाल पिवळे नाक तिचे दिसते. जेवढी जास्त ती उभी राहते तितका वेळ तिची उंची कमी होत जाते. मेणबत्ती. अभिनंदन, ती लक्ष्मी आलेली आहे तुमच्या घरात वहिनी. अभिनंदन. भेटूया कुटुंबाला. नमस्कार वहिनी. या 3 मुलांपैकी कोण जास्त त्रास देतो तुम्हाला? जास्त म्हणजे मोठी मुलगी. म्हणजे कोण? ही मोठी. ही काय करते? त्रास देते म्हणजे? त्रास देते जास्त. म्हणजे काय करते? आता काय खरं नाही तुमचं, थांबा तुम्ही. बरं वहिनी, एक तक्रार करायची झाली मिस्टरांबद्दल तर कोणती करा? मिस्टरांचा स्वभाव एकदम शांत आहे, असं चिडखोर स्वभाव नाही, एकदम शांत आहे. हीच तक्रार आहे? तीच तक्रार, दुसरं हो, काही तक्रार चिडचिड सुरू करा आजपासून. एकदम शांत, म्हणजे कुणाला काही बोलणारच नाही, असं स्वभाव आहे त्यांचा. मग चांगला आहे ना तसं? थोडं तरी हे पाहिजे ना जरा. काय जरा स्ट्रिक्ट म्हणतात ते पाहिजे ना थोडं. आता मला सांगा, तुम्हाला एक तक्रार करायची असं सांगितलं वहिनींबद्दल तर कोणती करा? सकाळी ड्युटीवर जायच्या टायमाला घाई करणे मी, आणि ते आरामशीर असतं. मला गाडी पकडायची असते, तीच तक्रार. ही तक्रार एक, बाकी काय नाही. काय काय वहिनी? बरोबर आहे. आराम. वहिनीने सांगितलं बरोबर आहे. आता काय बोलूच शकत नाही. उद्यापासून आता घाई कर उद्यापासून आता बघा, कितीची बस ट्रेन असते तुमची? 6:15. आणि कितीला निघता तुम्ही? 5:45. उद्यापासून 4:30ला बाहेर काढतायत की नाही बघा तुम्हाला. बरोबर, पण ते बोलले ते कळलं ते ना? बरोबर बोलले. बरोबर बोलले. आता वहिनी अभिनय करणार आहे आणि तो सगळ्यांनी ओळखायचा आहे. मुलं मोठी. वाक्य सांगा. आपली 3 मुलं खूप मोठी, व्यवस्थित शिक्षण होऊन त्यांचा व्यवस्थित सांभाळ करण्याची आमची इच्छा. तुम्ही काय निबंध लिहिताय? हा, मी माझ्या 3 मुलांचं खूप मोठं घर. आपली 3 मुलं मोठी होऊन खूप मोठं घर. थांबा, हिने सांगितलं. हा बोल. काय? आपली मुलं खूप मोठी झाल्यावर खूप मोठं घर. खूप मोठं घर. अभिनंदन वहिनी. वहिनी, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू.